हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण बघणार आहोत सणांची तयारी कशी अगदी फटाफट करायची, म्हणजे त्यावेळी आपली घाई होणार नाही आणि अगदी काय सण असेल त्या दिवशी आपली कामं फटाफट होतील, दमल्यासारखं होणार नाही. आपल्या हिंदूंच्या सणांच्या वेळी ना विड्याचं पान लागतंच, त्याच्यामुळे नागवेल एक वेल दारात लावलीच पाहिजे किंवा कुंडीत लावा, छान बहरते. माझी तर खूप बहरलेली. आता या श्रावण महिन्यात पुढच्या सणांमध्ये मला ही खूप उपयोगी पडणार आहे. बघा, पानं पण अगदी टवटवीत आहेत. सणांच्या वेळी लागणारी ही पूजेची भांडी तांबा, पितळ आणि चांदी. मेन म्हणजे चांदी झिजू नये म्हणून आपण काय यूज करायचं ते बघूया. कारण आपण रुपेरी वापरतो तर त्याच्यात चांदीची झीज होतेच आणि ते केमिकल असतं, पांढरटपणा येतो त्याला. त्याच्यासाठी आपण ना कोलगेट पावडर वापरायची आहे. तर कोलगेट पावडरने त्याचं वरती जे ऑक्सिडेशन होऊन काळपटपणा झालेला असतो तेवढंच निघतं, चांदीची अजिबात झीज होत नाही. त्यामुळे मी तर चांदीला ही कोलगेट पावडरच वापरते, छान होतात चांदीची भांडी, अगदी चकचकीत निघतात. आता दाखवते. फक्त मध्ये काही डिझाईन असेल तर थोडासा काळपटपणा तिथे राहिलेला असतो. तर पहा, अगदी तांब्याची पितळेची भांडी सगळी साफ केली आहेत. लिंबाची सालं होती त्याच्यातही तांबे आणि पितळेची भांडी साफ निघालेली आहेत, स्वच्छ निघालेली आहेत. आता दीपपूजनाला पहा किती छान मस्त दिवे निघालेले आहेत, चांदीच्या समया वगैरे छान चमकत आहेत. तर या पद्धतीने चांदीची भांडी आपण साफ करू शकतो. दुसरं कुठलंही केमिकल सोल्युशन बाजारचं वापरू नका. आता एकदा साफ केली ना का पूर्ण श्रावण महिना ही धुवून घेतली भांडी तरी चालते. अर्धवट मारलेल्या या वाती पहा, अशा भरपूर दिवे आता या सणांमध्ये आपण लावतो आणि वाती अशा अर्धवट राहिलेल्या असतात. तर त्यांना पूर्वीच्या काळी ना जमिनीखाली पुरायच्या, पण आता आपण कुठे इथे शहरात असं करणार ब्लॉक सिस्टीममध्ये. तर त्याच्यामुळे आपण या जमवून ठेवायच्या आणि मग त्या हवन वगैरे छोटंसं केलं त्याच्यात टाकल्यात तरी चालतील. सणावाराला दारात रांगोळी नसेल ना काहीतरी चुकल्यासारखं वाटतं, त्याच्यामुळे रोज आता सणावाराला दारात रांगोळी काढायलाच हवी. त्याच्यासाठी मी मागवलेल्या आहेत इकडे मिशोवरून, या बघा 10 बॉटल्स. तर या ना डायरेक्ट आपण रांगोळी काढू शकतो, म्हणजे काही मिक्स नाही करायचं, काही नाही, आणि हातात सुद्धा घ्यायचं आणि आपले हातसुद्धा स्वच्छ राहतात. जर तुम्ही नोकरी करणाऱ्या असाल तर परत हात स्वच्छ करा वगैरे, वेळ नसतो सकाळच्या वेळी. त्याच्यामुळे अशा या बॉटल्स आहेत ना, या सरावाने अगदी आपण छान रांगोळी काढू शकतो. मला तर पहिल्याच वेळी चांगलं जमलेलं आहे. तर तुम्हाला सुद्धा जर हातात चांगलं कौशल्य असेल तर तुम्ही तर अगदी फास्ट करू शकाल. या बॉटल्स ना का कन्व्हिनियंट आहेत ते सांगते. एक तर हाताला आपल्या काहीच लागत नाही, त्याच्यामुळे जर आपण घाईत असू ना तर अगदी हात सारखा धुवा वगैरे असं करायला लागत नाही, कारण आपल्या गृहिणींना मधूनच उठावं लागतं. तर या बॉटल्स त्यावेळी उपयोगी पडतात, नोकरी करणाऱ्यांसाठी उपयोगी पडतात. शिवाय ना कलर एकमेकांमध्ये मिक्स होत नाही, अगदी छान आणि फटाफट काढू शकतो. पहा, रांगोळी अगदी छान झालेली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक आहे. श्रावणामध्ये किंवा मग आता सण सुरू झालेले आहेत, दिवाळी, दसरा आहे आणि नवरात्र आहे, तर त्याच्यात हळदीचं लेपन आपण उंबरठ्याला करतो. तर आता वारंवार होणार आहे ते. एरवी आपण कधीतरी करतो, पण आता आपण खूप वेळा करणार आहोत. तर त्याच्यासाठी एक प्रीमिक्स आपण बनवून ठेवूया. आता हळदीचं लेपन म्हणजे सकाळीच करायचं, निदान अगदी 11च्या आधी तरी. तर त्याच्यासाठी पण आपली घाई असते, तर थोडंसं हे प्रीमिक्स बनवून ठेवलं ना तर घाई नाही होणार. म्हणजे हळद घ्यायची आहे, तर आता इकडे मी 15-16 चमचे हळद घेत आहे. म्हणजे एक महिनाभर आपल्याला किंवा त्यापेक्षा पण जास्त हे पुरणार आहे, कारण आपल्याला चमचाभर लागणार आहे आणि त्याच्यात पाणी घालायचं आहे नंतर. तर 15-16 चमचे मी घेतलेले आहेत. त्याच्यात हे बघा, अष्टगंधाची एक पूर्ण छोटी जी बॉटल आहे ती मी त्याच्यात टाकलेलं आहे अष्टगंध, आणि एक छोटासा तुकडा आपण भीमसेनी कापुराचा घ्यायचा आहे, तो चुरून मी टाकलेला आहे. आता मिक्स करूया. अगदी चमच्याने करा किंवा बॉटलचं झाकण लावून असं मिक्स करा, छान मिक्स होऊन जातं हे प्रीमिक्स. आता आयत्यावेळी कसं तयार करायचं ते सुद्धा दाखवते मी. तर हे तयार आहे. आता घेते वेळेस, सकाळच्या वेळेस घेताना आपण काय करायचं, 1 चमचा घ्यायचा आहे किंवा अगदी अर्धा चमचा घेतला तरी फार होतं. हा मोठा चमचा होता तर मी अर्धा जवळपास घेतलेला आहे. आणि त्याच्यात गोमूत्र टाकायचं आहे थोडंसं, एक 5-6 थेंब टाकले तरी चालेल. थोडंसं गंगाजल नक्की घ्या जर घरात असेल तर, ते 3-4 थेंब टाकायचे आहेत. आणि मग गुलाबजल घ्या किंवा मग साध्या पाण्याने थोडंसं ओलं करा. तर छान बघा, आपलं हे आता लेपन तयार झालेलं आहे. आता आपण छान लेपन करूया. तर खूप असं जाड लेपन करण्याची गरज नाही. एक शास्त्र म्हणून आपण थोडंफार असं केलं आणि पसरवलं तरी छान आपल्याला मनाला समाधान मिळतं हळदीचं लेपन केलेल्याचं. आठवड्यातून एकदा केलं तरी चालेल. आता सणावाराला जसं सण असतील तसं त्यावेळी तुम्ही करत जा, आणि हे जास्तीत जास्त केलेलं खरोखर चांगलं असतं. बाहेरून घरात येणारी निगेटिव्ह एनर्जी, ऊर्जा असते, ती याच्यामुळे नष्ट होते आणि खूप पॉझिटिव्हिटी येते, आणि हे खरोखर जाणवतं आपल्याला. निगेटिव्हिटीमुळे तप्त झालेला हा उंबरठाणा यामुळे खरोखर शांत होतो.
त्याचबरोबर ना छान असं त्याच्यावर स्वस्तिक काढा आणि मग ना रांगोळीसुद्धा छान काढा. खूप अगदी दरवाजा आपला सुशोभित करा. चांगली एनर्जी लक्ष्मी नक्की येईल आपल्या घरी. आणि जे नावं ठेवणारे असतात ना त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. आता पुढची टिप पाहूया काय आहे. बरेच वेळा ना सणासुदीचे आपण देवासाठी आसनं आणतो किंवा एक कपडा असतो तो अंथरलेला असतो आपण देव्हाऱ्यात. तर तो कपडा ना सिंथेटिक तो लाल असतो तो, मग त्याला ती बॉर्डर असते सिंथेटिक गोल्डन कलरची. तर ना ते त्याच्यात प्लॅस्टिक बरंचसं प्लॅस्टिक असतं त्याच्यात. तर त्याच्यामुळे आपल्याकडे ब्लाऊज पीस असतात. तर हे असे ब्लाऊज पीस आपल्याकडे असतात ओटीचे वगैरे. हे मी मागे एका व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं. तर ते ब्लाऊज पीस आपण ते आसन म्हणून यूज केलं ना तर दिसायला पण चांगले दिसतात. आणि बाजारातले सिंथेटिक प्लॅस्टिकचे ते आसनं नको आपल्याला वापरायला. म्हणजे हे खरोखर छान दिसतात. आणि असे साडीच्या बॉर्डर किंवा साडीचे पदर असतात ते आपण काढलेले असतात. साडीमधला ब्लाऊज पीस असतो तो कधी कधी आपण वापरत नाही किंवा आपण शिवत नाहीत. मग असे कपडे आपण छान वापरू शकतो. आणि ते काय टाकाऊ नसतात, नवीनच असतात, वापरायला काही हरकत नाहीये. हे पहा, देवासाठी मी आता हे कपडे काढलेले आहेत म्हणजे आसने करण्यासाठी. हे छान मस्त शिवले ना मशीनवर साईडने का मस्त होऊन जातात देवासाठी. आता हा पिवळा पहा माझ्या देवाऱ्यात आहे ना तो ब्लाऊज पीसच आहे. तर खूप छान आहे. तर कधी कधी तोकडे ब्लाऊज पीस असतात काही आपण शिवत पण नाही, ते असे उपयोगात आणू शकतो. सोशल मीडियामुळे ना जेवढं नुकसान झालंय ना त्याच्यापेक्षा जास्त फायदे झालेले आहेत. कारण ना आपण सोशल मीडियावर काय काय बघून आपले सण साजरे करतो, संस्कृती समजली आपली आपल्याला, तर तो फायदाच झाला. तर जास्तीत जास्त बायका खूप फॉलो करतात आपले हिंदूंचे सण वगैरे. प्रत्येक घरात छान साजरे केले जातात. हा फायदाच आहे सोशल मीडियामुळे. त्यामुळे ना सोशल मीडियाचा योग्य त्या संस्कारांसाठी फायद्यासाठी उपयोग केला पाहिजे. आता बरेच वेळा आपल्याकडे ना हळदी कुंकूचे प्रोग्राम असे छोटे छोटे होत राहतात. आता जिवतीचे वगैरे असतात, शुक्रवारचे असतात हळदी कुंकू, महालक्ष्मीचं हळदी कुंकू असतं. तर त्याच्यासाठी छान असं कोयरी किंवा मग असा कुंकवाचा करंडा असतो तो क्लीन करायचा आणि अगदी फ्रेश असं कुंकू आणि हळद भरून ठेवायचं. तर मी एक 5-6 वर्षापूर्वी हॅक दाखवलेला आणि तो खूप फेमस झालेला. का आपण भीमसेनी कापूर आहे तो हळदी कुंकू खराब होतं, पावसाळ्यात तर होतच होतं, तर त्याच्यात टाकून ठेवायचं. तर आता सगळेच जण करतात. तर हे नक्की करून ठेवा म्हणजे आपलं हळदी कुंकू छान ताजं राहतं. तर पहा, मी अगदी बाहेरच्या ज्या स्त्रिया येतात त्यांना हळदी कुंकू लावायचं ते वेगळं आणि देवाचं वेगळं ठेवलेलं आहे. ही बारीक सारीक ना तयारी आपल्या लक्षात नाही येत, पण ती करून ठेवली ना तर खूप आपल्याला सोपं जातं. जसं आता फुलं ना आजकाल एवढी ताजी मिळत नाहीत, खूप पाऊस आहे त्याच्यामुळे. पण ना फुलं नेहमी अशी 2-3 दिवसांची आणूनच ठेवायची म्हणजे आयत्या वेळी घाई नाही होत. फुलं संपली मग आता असं सणांच्या वेळी जर फुलं नसतील देवाला वाहायला तर मनाला सुद्धा ते लागतं. फ्रीजमध्ये अगदी 2-3 दिवस छान राहतात. तुपाच्या फुलवाती करून ठेवाव्यात. तर त्या खूप जणी करून ठेवतात, मला माहिती आहे. तरी पण मी एक दाखवते का कोणी करत नसेल तर त्यांना उपयोगी पडेल ही टिप. आता मी 2 वाट्यांमध्ये हे तूप का काढलेलं आहे, तर मला ना एक हळदीचं आणि एक कुंकवाचे अशा ना 2 वाती बनवून ठेवायचे आहेत. देवांना ओवाळताना नेहमी 2 निरंजनं लावावीत. तर त्यासाठी ना मी ठरवलेलं आहे एक आता हळदीची वात बनवूया आणि एक कुंकवाची. आता वात बनवताना पहा अशी बनवायची असते. 2 साईडने अशी 2 वाती घ्यायच्या आहेत एकाच कापसाच्या आणि त्या अशा एकत्र करायच्या आहेत. आणि आता ही झाली निरांजनाची फुलवात. तर या प्रकारे बनवायच्या आहेत. आता या विकतच्या वाती आहेत तर या अशा त्या पण बहुधा तशाच बनवलेल्या आहेत. तर आता आपण वाती तयार करूया. तर माझा ना जुना मोल्ड मला सापडलाच नाही, तो अत्यंत छान होता आणि छान व्हायच्या त्याच्यात. आता हा मी घेतलेला आहे मोल्ड, पण आता याच्यात कसं होतं सांगता नाही येत. तर आता मी तो शोधेन किंवा मग आता नवीन आणावा लागेल. वातींचा हा मोल्ड आहे ना खूप खोलगट नाही घ्यायचा आणि माझा नेमका खोलगटच आहे. तर थोडा उथळ घेतला ना का छान वाती होतात. या ना बाहेरच छान गोठल्या आहेत, फ्रीजमध्ये ठेवायची गरजच नाही, दाखवते तुम्हाला. तर हे पहा हळदी कुंकवाच्या अशा झाल्यात, पण कुंकूची लाईट झालेल्या आहेत कलरने आणि हळद छान झालेली आहे. केमिकलयुक्त जर कुंकू असतं तर डार्क झाले असतात, पण ते मला वापरायचं नव्हतं आणि कुठला कलरही वापरायचा नव्हता मला. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी गृहिणींसाठी आणि नोकरी करणाऱ्या गृहिणींसाठी, कारण नोकरी करणाऱ्या ज्या स्त्रिया असतात त्या गृहिणीसुद्धा असतात आणि जॉब करणारी एक स्त्रीसुद्धा असते, तर त्यांच्यासाठी पण खूप उपयोगी पडतील या टिप्स अशा मी सांगितलेल्या आहेत. आता सणासुदीची तुमची धावपळ होणार नाही तर कामं अगदी फटाफट होऊन जातील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा.